भारतीय राजकारणात गेल्या 24 तासात जे काही घडलं त्याने केवळ दिल्लीच नाही तर संपूर्ण देशाचं राजकारण हादरवून सोडलंय। ज्या नेत्याला अरविंद केजरीवाल यांचा उजवा हात मानलं जायचं, जो नेता राज्यसभेत भाजपच्या धोरणांचे वाभाडे काढण्यासाठी ओळखला जायचा, आज तोच नेता चक्क कमळ हातात घेऊन उभा आहे। होय, आपण बोलतोय राघव चड्डा यांच्याबद्दल। पण हा केवळ एका खासदाराचा भाजप प्रवेश नाही, तर हे आम आदमी पार्टीच्या अस्तित्वावर आलेलं मोठं संकट आहे। राघव चड्डा यांनी जाताना एकटं जाणं पसंत केलं नाही, तर आपल्यासोबत आणखी 6 खासदारांना घेऊन आपच्या मुळावरच घाव घातलाय। नक्की काय घडलं, राघव चड्डा यांचा आप मधील प्रवास कसा होता, ते भाजपच्या विरोधात कसे लढायचे आणि आता अचानक असं काय झालं की त्यांना हा पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करावा लागला, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। राघव चड्डा यांचा राजकारणातील प्रवेश हा कोणत्याही वारसा हक्कातून झालेला नाहीये। पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले राघव 2021च्या अण्णा हजारे यांच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलनापासून अरविंद केजरीवाल यांच्याशी जोडले गेले। जेव्हा 2012 मध्ये आम आदमी पार्टीची स्थापना झाली, तेव्हा संस्थापक सदस्यांमध्ये राघव चड्डा हे सर्वात तरुण चेहरा होते। चड्डा यांनी पक्षाची आर्थिक बाजू सांभाळण्यापासून ते दिल्ली सरकारचा बजेट मसुदा तयार करण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली। 2015च्या ऐतिहासिक विजयानंतर ते पक्षाचे सर्वात तरुण खजिनदार बनले। 2020 मध्ये राजेंद्र नगरमधून आमदार म्हणून निवडून आल्यावर त्यांनी दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं। पंजाबमध्ये आपची सत्ता आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता। संजय सिंग यांच्या अनुपस्थितीत 2023 मध्ये त्यांना राज्यसभेचे नेते बनवण्यात आलं होतं। केजरीवाल यांचा त्यांच्यावर इतका विश्वास होता की अवघ्या 26व्या वर्षी त्यांना पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता बनवण्यात आलं। चड्डा यांची अभ्यासू वृत्ती, इंग्रजी आणि हिंदी भाषेवरचं प्रभुत्व आणि मुद्देसूद मांडणी यामुळे ते अल्पावधीतच दिल्लीच्या राजकारणात चमकू लागले। राघव चड्डा यांची खरी ओळख निर्माण झाली ती संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच राज्यसभेत। मार्च 2022 मध्ये जेव्हा ते पंजाबमधून राज्यसभेवर निवडून गेले, तेव्हा ते सर्वात तरुण खासदार ठरले। राज्यसभेत राघव चड्डा म्हणजे भाजपच्या मंत्र्यांसाठी एक डोकेदुखी असायचे। मग ते दिल्ली सेवा विधेयक असो किंवा महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दा, राघव चड्डा प्रत्येक वेळी तथ्यांसह सरकारला कोंडीत पकडायचे। त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल व्हायचे। भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारणारा हा तरुण नेता आपचा सर्वात मोठा राष्ट्रीय चेहरा बनला होता। मात्र ज्या राज्यसभेत त्यांनी भाजपच्या विरोधात किल्ला लढवला, त्याच राज्यसभेतील आपली जागा वाचवण्यासाठी त्यांनी आज भाजपचा मार्ग निवडलाय, हे राजकारणाचं दुर्दैव म्हणावं लागेल। पण आम आदमी पक्षामध्ये असताना त्यांनी पक्षाच्या विचारसरणी पलीकडे जाऊन सर्वसामान्यांचे प्रश्न लावून धरले होते। डिसेंबर 2025 मध्ये त्यांनी गिग वर्कर्स म्हणजे झोमॅटो, स्विगी आणि ब्लिंकिटच्या डिलिव्हरी पार्टनर्सच्या सामाजिक सुरक्षेचा मुद्दा मांडला। 10 मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेलमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो यावर त्यांनी आवाज उठवला। तसंच डिजिटल कंटेंट क्रिएटर्सच्या संरक्षणासाठी कॉपीराईट कायद्यात बदलाची मागणी केली। आत्ताच फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांनी विमानतळांवरील महागड्या जेवणाबद्दल आवाज उठवला आणि 150हून अधिक विमानतळावर परवडणारे कॅफे असावेत अशी मागणी केली। मोबाईल रिचार्जच्या बाबतीत 28 दिवसांऐवजी पूर्ण 30 किंवा 31 दिवसांचा महिना असावा आणि शिल्लक डेटा पुढील महिन्यात मिळावा, या त्यांच्या मागणीला सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा मिळाला। बँक खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास लागणारा दंड रद्द करावा आणि पितृत्व रजा कायदेशीर हक्क व्हावा, असे आधुनिक विचार त्यांनी मांडले। या सर्व त्यांच्या मांडणीमुळे सामान्य जनता ही त्यांच्यावर प्रभावित होती। पण काल जेव्हा त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, तेव्हा इंस्टाग्रामवर त्यांचे जेवढे फॉलोअर्स आहेत त्यातील 10 लाख फॉलोअर्स त्यांच्या या भाजप पक्ष प्रवेशामुळे कमी झालेत। म्हणजे आपण समजू शकतो की राघव चड्डा यांची जी प्रसिद्धी होती ती भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ती आता हळूहळू कमी होऊ लागली आहे। तसंच सोशल मीडियावर त्यांना प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं जातंय। आम आदमी पक्षात असताना सर्व काही व्यवस्थित सुरू होतं, मग अचानक असं काय झालं, याची पाळंमुळं एप्रिल 2026च्या सुरुवातीला दडलेली आहेत। 2 एप्रिलला आम आदमी पार्टीने एक धक्कादायक निर्णय घेतला। राज्यसभेतील उपनेतेपदावरून राघव चड्डा यांना हटवण्यात आलं आणि त्यांच्या जागी उद्योगपती अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली। हे चड्डा यांच्यासाठी अपमानजनक होतं। पक्ष सांगत होता की चड्डा राज्यसभेत भाजपवर हवी तशी टीका करत नाहीत, पण अंतर्गत गोटात चर्चा अशी होती
होती की चड्डा यांची वाढती लोकप्रियता केजरीवाल आणि भगवंत मान यांच्यासाठी अडथळा ठरत होती। त्यातच 15 एप्रिलला अशोक मित्तल यांच्या घरावर ईडीने धाड टाकली। या धाडीनंतर राजकीय हालचालींना वेग आला। चड्डा आणि मित्तल यांच्यात गुप्त बैठका होऊ लागल्या आणि ऑपरेशन लोटसची स्क्रिप्ट तयार झाली। शुक्रवारी म्हणजेच 24 एप्रिल रोजी दुपारी राघव चड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि जाहीर केलं की ते भाजपमध्ये प्रवेश करतायत। पण सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांनी जाहीर केलं की त्यांच्यासोबत संदीप पाठक, अशोक मित्तल, स्वाती मालीवाल, हरभजन सिंग, विक्रमजीत सहानी आणि राजेंद्र गुप्ता हे खासदारही आहेत। म्हणजे 10 पैकी 7 खासदार आता भाजपच्या गोटात गेले होते। पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर 2/3 सदस्य फुटले तर त्यांची खासदारकी रद्द होत नाही। राघव चड्डा यांनी सीए असल्याचा फायदा घेत हे सर्व कायदेशीर गणित अचूक जुळवलं होतं। चड्डा म्हणाले, मी संस्थापक सदस्य होतो, आम्ही रक्ताचं पाणी करून हा पक्ष उभा केला, पण आज हा पक्ष भ्रष्टाचारांच्या हाती गेलाय। जो पक्ष भ्रष्टाचार संपवायला आला होता तोच आज घोटाळ्यांच्या आरोपात अडकलाय। चड्डा यांनी स्वतःला राईट मॅन इन द रॉंग पार्टी असं संबोधलं। पण दुसरीकडे संजय सिंग यांनी आरोप केलाय की राघव चड्डा यांना मुख्यमंत्री पदाचं आमिष दाखवून आणि ईडीची भीती दाखवून भाजपने फोडले। राघव चड्डा यांचा भाजप प्रवेश म्हणजे पंजाबच्या राजकारणाची नांदी मानली जाते। पंजाबमध्ये भाजपला एक मजबूत शीख किंवा पंजाबी चेहरा हवा होता, जो राघव चड्डा यांच्या रूपाने त्यांना मिळालाय। पुढच्या वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजप चड्डा यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करण्याची दाट शक्यता आहे। केजरीवाल यांच्यासाठी हा मोठा वैयक्तिक धक्का आहे, कारण त्यांनी ज्याला घडवलं त्यानेच आज पक्षाला सर्वात मोठं खिंडार पाडलंय। आता प्रश्न उरतो तो विश्वासार्हतेचा। कालपर्यंत भाजपला शिव्या देणारे, त्यांच्या विरुद्ध बोलणारे राघव चड्डा आता भाजपची वकिली कशी करणार आहेत? आणि ज्या मतदारांनी त्यांना आपचा चेहरा म्हणून निवडून दिलं होतं ते त्यांना माफ करणार का? तुम्हाला काय वाटतं? राघव चड्डा यांचा हा निर्णय महत्वाकांक्षेपोटी होता की दबावापोटी? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा। धन्यवाद।